श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आपल्या आयुष्यामध्ये गुरु हे खूप महत्त्वाचे आहेत. आता बघा की गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामींना किंवा दत्त महाराजांना गुरुपद हे द्यायचं आहे. तर आता प्रत्येकाच्याच घराजवळ हे केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल असं नाही होऊ शकत. तर अशा वेळेस काय करायचं आहे, घरच्या घरी आपल्याला स्वामींना गुरुपद हे कसं द्यायचं आहे तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा की आपल्या आयुष्यामध्ये गुरु हे का महत्त्वाचे आहेत. तर आयुष्यामध्ये आपल्या जर गुरु असेल तर आयुष्य खूप सरळ आणि आपण म्हणतो ना खूप सरळ आणि सुखकर बनतं. तुमचा कितीही खडतर प्रवास असू द्या, तुमच्या आयुष्यात जर गुरु असेल ना तर तो खडतर प्रवास तुम्ही कधी पार कराल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आणि मुळात म्हणजे काय असतं की स्वामी सेवेमध्ये काय आहे की ज्याचे त्याचे भोग ज्याला त्यालाच भोगायचे आहे. स्वामी म्हणता मी त्याला काहीच करू शकत नाही, शेवटी तुझे भोग हे तुलाच भोगायचे आहेत. पण जेव्हा तुम्ही स्वामींचे सेवेकरी असाल तर तो प्रवास तुमचा खूप अलगद पार अगदी तुमच्या वाटेवर काटे असू द्या, त्या काट्यांवरून तुम्ही चालू द्या तरी सुद्धा तुम्हाला काहीही होणार नाही. जेव्हा स्वामींनी तुमचा हात धरलेला असेल तर खरं सांगते मी, कितीही कठीण प्रसंग आयुष्यात येऊ द्या, तुम्ही त्याच्यातून कसे पार पडाल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आणि नंतर तुम्ही म्हणाल की अरे बापरे, माझ्या आयुष्यात तर एवढे वाईट प्रसंग झाले किंवा एवढं माझं आयुष्य एवढं खडतर होतं, तर पण मग ते दिवस निघून गेले, मला तर कळालं पण नाही की कसे ते दिवस माझे निघून गेले. तर त्याच्यामुळे आयुष्यामध्ये गुरु असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि मुळात गुरुमुळे आपल्या आयुष्यात गुरु नसेल ना तर आपण पूर्णपणे अज्ञानी असतो. गुरूंमुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आपल्यामध्ये खूप सारे वाईट गुण असतात, आपण म्हणतो ना असुरी विचार, कधीतरी खूप अशा आपण म्हणतो ना भयानक विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात आपलं मन शांत करण्याचं काम किंवा आपल्याला स्थिर करण्याचं काम हे गुरुसेवेमुळेच होऊ शकतं. तर त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु हे खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाने आयुष्यामध्ये गुरु हे केलेच पाहिजे. तर बघा की आपल्याला स्वामींना गुरुपद हे कसं द्यायचं आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे, आता याच्यासाठी आपल्याला नारळ आणि गुलाबाचं फूल हे लागणार आहे. तर ते तुम्ही आधीच आणून ठेवायचं आहे. आणि आता आपली आंघोळ वगैरे झाली त्याच्यानंतर आपण आपली देवपूजा करून घ्यायची आहे. आता सगळी आपली देवपूजा झाल्यानंतर जी काही स्वामींची मूर्ती आहे तर ती आपल्याला तामणामध्ये घ्यायची आहे. आता तामणामध्ये आता थोडासा स्पेशल दिवस आहे, गुरूंचा दिवस आहे, तर त्याच्यामुळे काय करायचं आहे, आधी स्वामींना पंचामृतने आंघोळ घालून घ्यायची आहे. छान पंचामृत असं छान मूर्तीला चोळून मूर्तीला स्वच्छ आंघोळ घालून घ्यायची आहे. आता हे झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ करायची, परत दुसरं तामण घ्यायचं आहे आपल्याला किंवा ताट घ्या, त्याच्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवायची आहे. एक तर गळती लावा, असेल गळती तर गळती लावा, नाही तर मग चमच्याने साधं पाणी घाला. आपल्याला स्वच्छ साधं पाणी घ्यायचं आहे आणि स्वामींचा अभिषेक करायचा आहे. आता हा अभिषेक खरं तर 16 वेळेस पुरुषोत्तम, 1 वेळेस पवमान सुक्तम, 1 वेळेस श्री सुक्तम म्हणून करायचा असतो. पण वेळेअभावी जर तुम्हाला शक्य नसेल तर 1 वेळेस पुरुषोत्तम, 1 वेळेस श्री सुक्तम, 1 वेळेस पवमान सुक्तम इतकं म्हणून. आणि त्याच्यामध्ये बघा की गणपती अथर्व शीर्षम सुद्धा म्हणायचं असतं. तुम्हाला जर खरंच त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी थोडंसं लवकर उठा आणि ह्या गोष्टी खूप झालं तर ह्या सगळ्या गोष्टींना अर्धा तास लागेल जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा कमी वेळ लागेल, पण आपण अर्धा तास धरला तर गणपती अथर्व शीर्षम येत असेल तर ते म्हणा किंवा गणपती स्तोत्र म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी स्वामींचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. स्वामींच्या पायावर थोडंसं 2-3 चमचे पाणी घालायचं आहे. आता हे जे अभिषेक केलेलं तीर्थ आहे ना स्वच्छ पाण्याचं, तर ते आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आता हे सगळं झालं, स्वामींची मूर्ती स्वच्छ करायची, स्वामींचा फोटो असेल तर तो छान स्वच्छ करायचा, दोन्ही यांना हिना अत्तर लावायचं आहे. स्वामींना अतिशय प्रिय गोष्ट हिना अत्तर लावायचं आहे. एक चौरंग पाट घ्यायचा, त्याच्यावर वस्त्र अंथरायचं. तुम्हाला सेपरेट पूजा करायची असेल तर, नाही तर तुम्ही मूर्ती डायरेक्ट देवाऱ्यात ठेवली तरी सुद्धा चालणार आहे. मग आपल्याला स्वामींच्या फोटोला हार घालायचा आहे. मूर्ती पण जागेवर ठेवायची आहे. मूर्तीला पण छान गंध काय तुमचं फेटा वगैरे असेल तर तो घालून घ्यायचा आहे. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपण नारळ आणि गुलाबाचं फूल ठेवलेलं होतं तर नारळाचा जो शेंडा आहे तर तो स्वामींकडे करायचा आहे. तर आपल्याला दोन्ही हातांमध्ये ते नारळ घ्यायचं आहे, त्याच्यावर गुलाबाचं फूल ठेवायचं आहे
आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. तुमच्या जे जे काही मनात आहे स्वामींविषयी किंवा दत्त महाराजांविषयी, तर ते आपल्याला बोलायचं आहे की म्हणजे स्वामी तुम्ही माझे सर्वस्व आहात. म्हणजे आई वडील भाऊ बहीण मित्र जे काही असेल किंवा तुम्ही जे काही स्वामींना नातं लावता, तुम्ही स्वामींना तुमच्या भावासमान मानता, वडिलांसमान मानता, आई समान मानता, तर तुम्ही ते म्हणजे तर त्यांना म्हणायचं आहे की स्वामी तुम्ही माझं सर्वस्व आहात. म्हणजे माझ्या आयुष्याला आकार देण्याचं काम तुम्हीच केलेलं आहे आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आहात, म्हणून माझ्या खूप साऱ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत. आणि आता ह्या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझं संपूर्ण आयुष्य हे तुमच्या हातामध्ये आहे. म्हणजे तारणारे पण तुम्हीच, मारणारे पण तुम्ही स्वामी, मला योग्य मार्गदर्शन करणारे पण तुम्ही. माझ्या आयुष्यामध्ये नेहमी तुमचा आशीर्वाद माझ्या सोबत स्वामी असू द्या. तर अशी म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने, तुम्हाला आपण म्हणतो ना की तो जो काही भाव असतो ना, तो प्रत्येकाचा आतमधून येत असतो. आपण देवाला काय मानतो, किती खोल मानतो, तर याच्यानुसार तो भाव आपोआप येत असतो. तर तुमच्या मनात जे आहे ते तुम्ही स्वामींना बोलायचं आहे आणि ते जे काही नारळ आहेत तर ते स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे. आता हे सगळं झालं. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आपण जे अभिषेकचं तीर्थ काढलेलं होतं तर ते तीर्थ डाव्या हाताने उजव्या हातावर घ्यायचं आहे. आपल्याला उजव्या हातावर तीर्थ घेतलं, 1 चमच्यावर तीर्थ घ्यायचं आहे. मग आता जो काही स्क्रीनवर मंत्र दिलेला आहे तर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हटल्यानंतर ते तीर्थ आपल्याला प्राशन करायचं आहे. तर अशा प्रकारे वर्षभरासाठी स्वामींना आपण गुरुपद दिलेलं असतं. स्वामी आपले गुरु झालेले असतात, आपण स्वामींचे शिष्य असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त काय तुम्ही गुरुपद स्वामींना दिलं, तुम्ही त्यांचे शिष्य झाला, इथपर्यंतच गोष्टी म्हणजे थांबत नाही. आपल्याला वर्षभर स्वामींची सेवा ही करायची असते. म्हणजे तुम्ही फक्त नित्य सेवा केली ना तरी सुद्धा खूप आहे. स्वामींसाठी तुम्ही ना अगदी मनापासून फक्त 1 माळ जप जरी केला ना दिवसभराचा तरी खूप आहे. तो 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे, 11 माळी जप आपल्याला हा करायचाच असतो. नित्य सेवा, स्वामींच्या सेवेत आल्यानंतर नित्य सेवा ही आपल्याला करायचीच असते. नित्य सेवा आपल्याला सोडायची नसते. आता हे झालं. आता बघा की खूप जणांना त्या दिवशी मासिक धर्म असेल किंवा विटाळ असेल किंवा सुतक असेल, तर मग काय, तर तुम्ही मग तुम्ही म्हणजे जी काही आता गुरुपद तुम्ही स्वामींना गुरुपद देणार आहे तर तुम्ही ती सेवा करू नाही शकत. कारण की कसं असतं की शेवटी मासिक धर्मामध्ये आपण ह्या गोष्टी करू नाही शकत. आणि मग नंतर आता खूप जणांचा प्रश्न असेल की मग नंतर आम्हाला कधी करता येईल, तर आपल्याला परत पुढच्या वर्षीशिवाय ही सेवा करता येत नाही. तर त्याच्यामुळे फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आपण स्वामींना गुरुपद हे देऊ शकतो. आणि असं काही नाही की मग आता बघा की आता ह्या गोष्टी आहे मग आम्ही स्वामींना गुरुपद नाही देऊ शकत, मग काय झालं, असं काहीच नसतं. तुम्ही अगदी मनापासून स्वामींना विनंती केली ना, हे सगळं तुम्ही फक्त मनामध्ये जरी तुम्ही हे केलं ना, तर तरी सुद्धा स्वामी तुमचे गुरु आहेतच. आणि मुळात एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही स्वामी सेवेमध्ये जातात, स्वामींना तुम्ही जेव्हा त्या गुरु मानतात, तुम्ही स्वामींना विसराल पण स्वामी तुम्हाला कधीच विसरत नाही. स्वामी त्यांच्या भक्ताला कधीही सोडत नाही. ही एक गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेवा. तर त्याच्यामुळे असं काही नसतं. आता एक प्रश्न असतो खूप जणांचा की आम्ही समजा आम्ही स्वामींना गुरुपद दिलं तर आम्ही नॉनव्हेज खाणं पूर्ण बंद करायचं का, मद्यपान, म्हणजे ह्या गोष्टीमुळे खूप जण घाबरतात स्वामी सेवेमध्ये येण्यासाठी. तर बघा की अगदीच तुम्हाला शक्यच नसेल की म्हणतो ना आपण नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय होतच नाही, तर मग काय करायचं. पण आमची खूप म्हणजे खूप मनापासून इच्छा आहे की स्वामींना गुरु मानण्याचं, गुरुपद देण्याचं. तर मग आता काय करायचं, तर तुम्ही बिनधास्त गुरुपद स्वामींना गुरुपद द्या. तुम्ही स्वामींचे सेवेकरी बिनधास्त व्हा. पुढचं स्वामी बघून घेतील आपोआप. तुमचं म्हणजे म्हणतो ना की नॉनव्हेज खाण्याचं पण तुमचं कमी होऊन जातं. नंतर काही दिवसांनी खूप जणांचे अनुभव आहे स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर हळूहळू बरोबर नॉनव्हेज खाणं हे बंद होऊन जातं. तर ते बाकी सगळं स्वामींवर सोडून द्या. तुमची अगदीच मनापासून इच्छा असेल तर नक्की स्वामींना गुरु माना, म्हणजे स्वामींना आपलं गुरु करून घ्या. ही खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर कृपया ही सेवा आपल्याला सोडायची नाही. आणि बघा की ज्यांना शक्य आहे ना केंद्रात जाणं, तर त्यांनी नक्की केंद्रामध्ये जा आणि तिथं स्वामींचं गुरुपद हे तिथे आपल्याला घ्यायचं आहे. तिथं पण जाताना आपल्याला नारळ, गुलाबाचं फूल किंवा खडीसाखर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या आहे. किंवा मग बघा की खूप ठिकाणी जर आपण नेलं नाही तर आपल्या यथाशक्ती
गोष्टी 11 रुपये, 21 रुपये किंवा 51 रुपये हे तिथे स्वामींच्या म्हणजे स्वामींच्या दानपेटीमध्ये टाकून द्यायचे असतात आणि आपल्याला गुरुपद हे घ्यायचं असतं. तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.